नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। महाज्योती मोफत टॅब वितरण जे आहे ते आचारसंहिता संपल्यानंतर सर्व जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत 3,500 विद्यार्थी आहेत यांना आचारसंहिता संपल्यानंतर जलद गतीने टॅब वितरण सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जो सिम कार्ड दिला जाणार होता तर तो आता सिम कार्ड न देता दर महिन्याला जे 500 रुपये लाभ आहे याप्रमाणे 3 महिन्याचा लाभ 1500 रुपये एकत्रितरित्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत मेरिट लिस्टमध्ये ज्यांची निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। आणि याच्यासाठी जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं तर याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आधार संलग्न बँक खातं ओपन करण्यास सांगितलं आहे। परंतु लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांना बँक खाते ओपन करण्यासंदर्भात प्रॉब्लेम येत आहे। काही जणांचे विद्यार्थ्यांचे जे आहेत बँक खाते ती जॉईंट बँक खाते आहेत। अनेक विद्यार्थी विचारत आहेत की जॉईंट बँक खाती चालणार का, तर अजून हेल्पलाईनवरती माहिती विचारण्याचं काम चालू आहे। अगदी प्रॉपर अपडेट अजून त्यांच्याकडून मिळाली नाही आहे। आपले जे व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम चॅनल असतील तर या ठिकाणी जे विद्यार्थी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला विचारणा केली तर त्यांनी सांगितलेलं आहे की जॉईंट खाते चालणार नाही आहेत। पण लक्षात घ्या 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची डीबीटी सुद्धा काही ठिकाणी ॲक्टिवेट होत नाही आहे। त्यामुळे बँक खातं आधार कार्डला लिंक कसं करायचं तर असा प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण झालेला आहे। काही विद्यार्थी आहेत यांचं आधार सेडिंग होत आहे त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा। आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना दरमहा 500 याप्रमाणे 2 वर्षांसाठीचा जो हा लाभ आहे तो मिळणार आहे। तर तब्बल 12,000 रुपयांची स्कॉलरशिप तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच महाज्योती मोफत टॅब आणि त्याचबरोबर 12,000 रुपयांची 2 वर्षाची स्कॉलरशिप दर 3 महिन्यांनी जमा होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या या स्कॉलरशिप वितरणासंदर्भात अगदी प्रॉपर माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर तुम्हाला महाज्योती टॅब वितरणासंदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।